नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल खंडारे यूपीएससी अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल स्टडी विथ अकॅडमीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत करतो। एमपीएससीचा जो नवीन अभ्यासक्रम आला म्हणजे ज्याला आपण एमपीएससीचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे राज्यसेवेसाठी मुख्य परीक्षेला, त्या संदर्भातील ही लेक्चर सिरीज असणार आहे। डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हा एमपीएससीला जो आता नवीन आलेला आहे, पण यूपीएससीमध्ये यूपीएससी अकॅडमी मागच्या 15 वर्षापासून विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर गायडन्स करत आहे, रिझल्ट देत आहे। यामध्ये आपण यूपीएससीच्या पॅटर्नला धरूनच जो अभ्यासक्रम आलेला आहे त्या अभ्यासक्रमाला समजून घेणार आहे। जुने प्रश्नपत्रिका यूपीएससीचे जे आहेत त्यांना समजून घेणार आहे। तर हा कसा पॅटर्न असेल यावर आपली एक चर्चा असेल। हे काय आहे तर आपण सिलेबसपासून तर सक्सेस तुमचा रिझल्ट येईपर्यंत कशा पद्धतीने आपण जाणार आहे। सुरुवात आपण करणार आहे सिलेबस डिकोडिंग, पूर्व आणि मुख्य परीक्षेची जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाला आपण समजून घेणार आहे। ज्याला आपण म्हणू की अभ्यासक्रमाला विभाजन करूया, विभाजित करूया, तोडू त्याला ऑर्गनाइज करू, ज्याला आपण एक नाव देऊया डिकोडिंग। तर या डिकोडिंगवर काही लेक्चर्स असतील, मी त्याला म्हणेन की एक लेक्चर सिरीजच असेल। पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षा, जसं आता मुख्य परीक्षेमध्ये GS1 जो आहे ज्यामध्ये हिस्ट्री, वर्ल्ड हिस्ट्री, जॉग्राफी, सोशियोलॉजी, मग एका पेपरमध्ये जवळजवळ 4 सेक्शन आहेत। हिस्ट्रीचा अभ्यास करूया आपण एन्शियंटपासून तर मेडिवलपर्यंत, मेडिवलपासून मॉडर्नपर्यंत। पुन्हा कल्चर आहे, स्थापत्य काय आहे एन्शियंटपासून तर मेडिवलपर्यंत, संस्कृती काय आहे, असे शब्दांना समजून घेऊया। पुढे आपण गेलो तर वर्ल्ड हिस्ट्री आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने जर आपण वर्ल्ड हिस्ट्रीचा अभ्यास केला तर आपल्या भारतामध्ये जे काही इतिहास आहे तो समजला जाईल चांगला। नॅशनल मूवमेंट, राष्ट्रीय चळवळ जे आहे ते आपल्याला चांगली समजता येईल। म्हणून आपण डीपमध्ये सिलेबसला समजून घेऊ, कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आपल्याला 2 गोष्टी मिळतात। एक म्हणजे सिलेबस असतो आणि दुसरं म्हणजे जुने प्रश्नपत्रिका आहेत। आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवरच्या जुने प्रश्नपत्रिका जरी नसल्या तरी यूपीएससीच्या जुन्या प्रश्नपत्रिका आपल्याकडे आहेत 2013 ते जवळजवळ 2024 पर्यंतच्या, यांना पण आपण समजून घेऊया। मग मुख्य परीक्षेचा सिलेबस समजून घेताना काही लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत। त्यामध्ये लेक्चर 1, लेक्चर 2, लेक्चर 3 असे पूर्ण प्लेलिस्टच तयार करूया आपण, ज्यामध्ये काही तज्ज्ञ सरांची पण मदत घेऊ। जसे आता हिस्ट्रीमध्ये संतोष चव्हाण सरांना आपण विनंती करून त्यांना बोलू, काही टॉपिक मी समजून डिकोडिंग करून देईल। समाजशास्त्राच्या रिलेटेड सोशियोलॉजीमध्ये आपण गुंजन मेश्राम सरांची मदत घेऊ आणि त्यांच्याकडून ते डिकोडिंग करून घेऊया, ज्याला प्रश्नांशी जोडणार आहे आपण। नंतर आपण यूपीएससीमध्ये आलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्न कसे विचारतात ते बघणार आहे। लगेच काही तो प्रश्न आपल्याला येईल असे काही लगेच नाही, कारण त्यासाठी सगळी मेहनत करावी लागेल आणि मग प्रश्न लिहिता येईल। मग आपण प्रश्नांचं स्वरूप काय असते, प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, पूर्व परीक्षा आणि मुख्य, तर मुख्यवर जास्त भर देऊ। GS2 आहे, GS3 आहे, GS4 आहे। GS4 मध्ये इथिक्स आहे। यूपीएससीमध्ये कसा पॅटर्न आहे जो की एमपीएससीमध्ये पण त्या पद्धतीचा तो पॅटर्न येईल, म्हणून आपण यावर पण एक लेक्चर सिरीज असेल। सर्वांनाही मोफत असेल, यूट्यूबला असेल आणि यूपीएससी अकॅडमीचा जो टेलिग्राम चॅनलच्या डिस्क्रिप्शनला तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंकवर पूर्ण प्लेलिस्ट असेल, म्हणजे तुम्हाला ॲट ए टाईम ऑर्गनाइज पद्धतीने ते लेक्चर बघता येतील की लेक्चर 1, लेक्चर 2, लेक्चर 3। 2013 पासून तर 24 पर्यंतचा तो पॅटर्न आहे। यूपीएससी अकॅडमी आणि मागच्या 15 वर्षापासून म्हणजे यूपीएससी अकॅडमीची लिगसी आहे म्हणूया आपण, की ज्यांनी यूपीएससीमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न विद्यार्थ्यांकडून करून घेतला, रिझल्ट आलेले आहे। तर ह्या लिगसीचा फायदा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनाही या पद्धतीने आपण देणार आहे।
इथे कोणतेही मी बॅच लॉन्च करतोय, बॅचमध्ये ॲडमिशन घ्या असा काही याचा उद्देश इथे नाही आहे. इथे हा उद्देश आहे की तुम्हाला जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची जी भीती आहे वाटत आहे आणि ती किती सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. येणाऱ्या 2025-26चा पेपर कसा असेल यावरही आपण चर्चा करणार आहे. पुढे तुमचा एकदम इंटरेस्टचा भाग जो असतो, पुस्तकांची लिस्ट द्या, पुस्तकांची लिस्ट द्या. जर तुम्ही सिलेबस समजले आहेत, डिकोडिंग समजले आहेत, तर त्या रिलेटेड असणारे पुस्तकं जर तुम्ही अधिक इंटरेस्ट दिला तर त्या पुस्तकाच्या कोणत्या पेजशी आपलं रिलेशन आहे ते पण आपण अभ्यासू. जसा पहिला फेज जो आहे ज्याला मी बेसिक रीडिंग म्हटलं, त्याच्यामध्ये NCERT किंवा स्टेट बोर्डचे पुस्तकं, त्यांना एका ठिकाणी आपण सगळे पेज, समजा कला, साहित्य, पेंटिंग आहे, ज्याला संस्कृतीचा भाग म्हणू आपण, त्याला एका ठिकाणी मी सगळे बंच, सगळे बुक्सचे पेजेस एका ठिकाणी पण आपण घेऊ शकतो. म्हणून अभ्यास कसा करायचा, त्याची पुस्तकांची सूची. जसं आता जॉग्रफी आहे, तर GC लिओनचे पुस्तक फार महत्त्वाचं आहे. फिजिकल जॉग्रफीच्या रिलेटेड असेल, छोटंसं पुस्तक आहे पण फार महत्त्वाचं आहे. आता ते इंग्लिशमध्ये आहे, त्याला मराठीमध्ये आपल्याला तुम्हाला कसं देता येईल ते पण पुढे बघूया आपण. हिस्ट्री आहे, एन्शियंट मिडिवल आहे, मॉडर्न आहे, गांधीजींचा एरा आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा एरा आहे, समाज सुधारकांचा एरा आहे, नॅशनल मुवमेंट आहे, ज्याच्यातून प्रिलिमचे पण प्रश्न आपल्याला काढता येतात. प्रिलिमचे पण प्रश्न सहज जे काही वाक्य येत आहेत ते बरोबर तुम्हाला डिफरेन्शिएट करता येतील आणि हे वाक्य होऊच शकत नाही. क्रम विचारतायत तुम्हाला. 1940च्या ऑगस्ट प्रस्ताव, 1942चा गांधीजींचं चले जाओ आंदोलन, हे क्रम आपल्या लक्षात जर डिस्क्रिप्टिव्ह व्यवस्थित अभ्यासला तर सहज क्रम लक्षात येईल आणि येणाऱ्या कोणत्याही परीक्षा देता येते. त्यासाठी काही वेगळा रट्टा मारण्याची काही गरज नाही. म्हणून कन्सेप्ट पण आपल्याला महत्त्वाची आहे. म्हणून अभ्यासाची पुस्तकांची लिस्ट जी आहे किंवा नोट्स कशा कशा तुम्हाला उपलब्ध होतील, कोणत्या नोट्स कुठे, चांगल्या नोट्स कोण्या सरांच्या कुठे उपलब्ध आहेत ते पण आपण गायडन्स तिथं देऊया. पण जे बुक्स आहेत त्यावर आपण पहिले काम करू. नंतर पुढचा पॅटर्न जो आहे त्याला बेसिक रीडिंग ज्याला म्हणू. जसं आता माझं समजा उदाहरणार्थ सायन्स आहे, मला हिस्ट्री मी कधी वाचलं नसेल तर हिस्ट्रीसाठी NCERT कोणती वाचायची आहे, जॉग्रफीचा माझा काही संबंध नाही आलेला असेल किंवा सोशोलॉजीचे बुक्स कुठून वाचू, कोणते रीडिंग करू, NCERTचे कोणता टॉपिक कुठून असेल, हे सगळं पेज वाईज तुम्हाला देईल. वेबसाईटवर डाउनलोड बुक केले आणि या पेजेस तुम्ही जर एका ठिकाणी गोळा केल्या तर तुम्हाला बेसिक रीडिंग जी आहे, समजा एखादा विद्यार्थी आर्ट फॅकल्टीचा असेल तर त्यांनी सायन्स कसं करायचं, जॉग्रफी कशी करायची, म्हणून पहिला जो टप्पा आहे खरा तर अभ्यास इथून सुरू होईल, ज्याला म्हणू आपण बेसिक रीडिंग. एक एक पुस्तक 100 वेळा किमान वाचायचं. जो टॉपिक आपला आहे, जो घटक आपले आहेत ते 100-200 वेळा आपले सहज झाले पाहिजे. नॅचरली, नॉर्मलरित्या ते आपल्या डोक्यात बसले पाहिजे. खूप वेळा वाचलं तर ते पुस्तक आपल्याशी बोलेल, नाहीतर ते रटाळवाणं होईल सगळं, है ना. काही मुलं त्याला ते काय ना नावाला काहीतरी जोडतात, ते काहीतरी फॉर्म्युला बनवतात लक्षात राहण्यासाठी. त्याची काय गरजच नाही आहे. त्याची काही, याचा अर्थ तो डीपमध्ये अभ्यास झालेला नाही आहे, आपला कन्सेप्च्युअल अभ्यास झालेला नाही याचा अर्थ. म्हणून पुढे जर गेलं तर आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. जॉग्रफीचा कन्सेप्ट, सायन्सचे कन्सेप्ट आहेत, है ना. काही जुने यूट्यूबवर माझे काही व्हिडिओ पण आहेत, जर तुम्ही बघितलं तर लक्षात येतील. नसेल तर आपण पुन्हा ती सिरीज सुरू करू. कन्सेप्ट फार महत्त्वाचे. जोपर्यंत कन्सेप्ट लक्षात येत नाही, डिफरन्शिएट लक्षात येत नाही. गांधीजींचे 1920चं आंदोलन आणि गांधीजींचं 1930च्या आंदोलनामध्ये काय फरक आहे, है ना. एरिया, क्षेत्र, वेगवेगळे बुक्स, रायटिंग, कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित जुळले पाहिजे. समाज सुधारकांच्या रिलेटेड पण, जॉग्रफीच्या रिलेटेड पण, दिवस रात्र कसे होतात, सगळ्यात मोठा दिवस, सगळ्यात छोटी रात्र, पृथ्वी जे काही आपल्या आसाभोवती फिरते, तो जो कन्सेप्ट आहे ते कन्सेप्ट फार इम्पॉर्टंट आहे. म्हणून
कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर आपल्याला रट्टा मारण्याची गरज नाही. म्हणजे परीक्षेच्या अगोदरच्या 2 दिवसात मुलांच्या लायब्ररीमध्ये, रीडिंग रूममध्ये मोठे मोठे बुक्स घेऊन मुलं बसतात. याचा अर्थ त्यांना ते ऑर्गनाईजच करता आलं नाही. नोट्स काढायचे तर कशा काढायचे हेच कळलं नाही. हे कन्सेप्ट शिकवतील. हे याला म्हणू आपण सेकंड स्टेज म्हणू आपण. हे तर बेसिक झाली. मग थोडं डीपमध्ये जाऊया, पण कन्सेप्टवर काम करू. याला म्हणू आपण कन्सेप्ट, ज्याचा फायदा तुम्हाला सगळ्या परीक्षेला येईल. हिस्ट्रीचा असा अभ्यास करायचा जे सगळ्या परीक्षेला येईल. आता UPSC वाले म्हणतात मी MPSC करत नाही, MPSC वाले म्हणतात बापरे UPSC तर फारच वेगळी आहे. तसं काही नाही. हिस्ट्री इथेही आहे, गांधीजी इथेही आहेत, बाबासाहेब आंबेडकर इथेही आहेत, महात्मा फुले इथेही आहेत. पण फिलॉसॉफी त्याला म्हणू आपण, लिहिण्यासाठी फिलॉसॉफिकल आपली बांधणी व्यवस्थित झाली पाहिजे. कन्सेप्च्युअल ज्याला शब्द मी वापरेल ते आपल्याला छानपैकी करायचं आहे. त्यानंतर रायटिंग प्रॅक्टिस. लिहायचं काय, कोणता पॉईंट कुठून ओढायचा, कोणता पॉईंट कुठून घ्यायचा, कशा पद्धतीनं त्याला ऑर्गनाईज करायचं आणि वेळेच्या आतमध्ये ते लिहिता आलं पाहिजे व्यवस्थित, ज्यामध्ये छोट्या डायग्राम पण काढता आल्या पाहिजे, चार्ट पण काढता आला पाहिजे, आपलं काय आहे म्हणणं ते त्यामध्ये मांडता आलं पाहिजे. इकॉनॉमीच्या रिलेटेड आता काही कन्सेप्ट आहेत ते कळल्या पाहिजे. ॲग्रिकल्चर सेक्टर आहे, इंडस्ट्री सेक्टर आहे, सर्व्हिस सेक्टर आहे. नंतर डिमांड साईड, 140 करोड लोकसंख्या आहे, त्याच्यात इतकी मोठी डिमांड आहे. त्यामुळे बाहेर देशातून आपल्याकडे बिझनेस करायसाठी लोक येत आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्या येत आहेत. 120 करोड लोकसंख्या आहे. इथे त्या डिमांड अँड सप्लाय कमी आहे, त्यामुळे बाहेरून सप्लाय आपण घेतो आहे. अशा अनेक उदाहरणं, कन्सेप्ट आपल्याला शिकायचे आहेत. मग त्याला म्हणून लिहिण्याची जी पद्धत आहे, रायटिंग, तो ओघच आला पाहिजे. एक स्टेज अशी आली पाहिजे है ना. साधा एक फॉर्म्युला आहे आमचा की 3 तासात जेवढ्या वेळ मान वर केली तेवढ्या, एक वेळ मान वर केली 10 मार्काचं सुटलं. म्हणून एक वेळ जे मान खाली घेतली तर एंडपर्यंत ते मान खालीच ठेवली पाहिजे, एवढी प्रॅक्टिस पाहिजे. जेवढ्यावर वर केलं तेवढ्या 10 मार्क गेले. पूर्ण पेपर कंप्लीट करण्यासाठी जो टाईम दिलेला आहे त्या टाईममध्ये ते बसवण्यासाठी तुम्हाला इतकं कॉन्सन्ट्रेशन किंवा लक्षात येईल एवढं कॉन्सन्ट्रेशन जेव्हा कन्सेप्ट क्लिअर असतील. कन्सेप्ट केव्हा क्लिअर होतील, ज्यावेळेला तुम्हाला काही बेसिक रीडिंग असेल. बेसिक रीडिंग कशाच्या आधारावर करायची, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, UPSCचे पेपर, प्रश्न जुने, ते केव्हा करतील, ज्या वेळेला आपल्याला अभ्यासक्रमाचं डिकोडिंग कळेल. अभ्यासक्रम तोडता आला पाहिजे, तो जोडता आला पाहिजे. बरोबर. याला म्हणू आपण प्रॅक्टिस, रायटिंग प्रॅक्टिस. नाही तर फक्त पेज घेतलं वर त्याचं इंट्रोडक्शन, काही लोक म्हणतात इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन. आता कधी येणार 3 तासामध्ये जो इतकं काही आपल्याला वर्ड जर अभ्यासले तर ते करण्यासाठी, तशा पद्धतीने लिहिण्यासाठी आपल्याला कन्सेप्ट फार क्लिअर पाहिजे. म्हणून आपण काय करणार आहे, कन्सेप्ट ॲनालिसिस है ना, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, कंटिन्युअस प्रॅक्टिस पाहिजे. ते चेक करून घ्यायला पाहिजे. प्रश्न लिहिल्यानंतर ते चेक करायचे. तो काळ गेला आता, भरत आंधळे सरांचा तो काळ गेला आता. परीक्षेला जायचं, फेल व्हायचं, पुन्हा परीक्षेची तयारी करायची, ट्राय अँड एरर परीक्षेमध्ये करायचं. त्याला रस्ता नव्हता, दुसरा मार्ग नव्हता है ना. मग ऑप्शनल चेंज करायचे. एक वेळेस मराठी लिटरेचर घ्यायचं, दुसऱ्या वेळेस सोशोलॉजी घ्यायचं, मग हिस्ट्री घ्यायचं. शेवटी पाली लिटरेचरमधून पोस्ट काढल्या. आता पाली पण नाही आहे. एवढ्या मोठ्या ट्राय अँड एरर नाही करायचा, तो गेला का. आत्ता चेक करायचं, प्रॉपर चेक है ना. आणि UPSCमध्ये ज्यांची लिगसी आहे, UPSC अकॅडमियाची जी लिगसी आहे, कॉन्फिडंटली सांगतो आहे, त्या उत्तरं चेक करायचे. कुठे ॲडव्हर्टाईज नाही आहे UPSC अकॅडमीची, पण ज्यांना माहीत आहे ते येतात, प्रश्न चेक करतायत लांबून लांबून. परीक्षेला जाऊन मग मार्क मिळाल्यावर मग चेंजेस करतो, तसं ट्राय अँड एरर नाही करायचं आहे, इथेच करायचं आहे ना. म्हणून कन्सेप्ट ॲनालिसिस, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, लक्षात येईल.
हे जर व्यवस्थित झालं तर याला म्हणू आपण मेरिटमध्ये येणे. कट ऑफमध्ये नाही बसणे, मेरिटमध्ये. सक्सेस कसा पाहिजे आपल्याला, तर सक्सेस हा मेरिटमधला असला पाहिजे. नाही तर मग 2 मार्कनी गेलं, 3 मार्कनी आलं आहे, मग मी त्या वेटिंगमध्ये आहे, मग सगळ्यात खालची पोस्ट मिळाली. जर या पॅटर्ननी जर केलं, सगळ्यांसाठी फ्री आहे. डिकोडिंगवरचे लेक्चर सगळी सिरीज फ्री आहे. प्रश्नपत्रिकेची लेक्चर सिरीज पूर्ण फ्री आहे. पुस्तकांची लिस्टवर पूर्ण डिस्कशन करू आपण, डीप डिस्कशन करू. काही प्रश्न विचारायचे असेल तर प्रश्नांसाठी पण आपण काही स्कोप घेऊया. नंतर रीडिंग, कन्सेप्ट, सगळे कन्सेप्ट देतो A to Z है ना. संस्कृती, संस्कृती फक्त मानवाचीच आहे, प्राण्यांची संस्कृती नाही, ते पण जीव आहे. संस्कृती म्हणजे काय आला पाहिजे, प्रश्न पडला पाहिजे. जो पहिला आहे GS1 मधला जो पहिला सिलेबसचा पॉईंट आहे, ज्या समाजाची म्हणजे मानवाची संस्कृती आहे, म्हणून त्यांनी काय केलं आहे, पेंटिंग केली, लिखाण केलं आहे, 1 2 3 है ना. भाषा आहे आपली, बोली भाषा, हे सगळे पॉईंट अभ्यासले तर लक्षात येईल की कन्सेप्ट, रायटिंग प्रॅक्टिस, ॲनालिसिस आणि सक्सेस, याला जो काही टाईम पिरियड आहे. पण मी म्हणेल की एवढं जर केलं तर फार घिसापिटा करण्याची गरज नाही. नाही तर खाली खाली जेवढं उतरले ना तुम्ही, तेवढी कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. त्या परीक्षा कोण घेत आहेत त्यांचं पण त्यांच्यावर एक शंकाच आहे आपल्याला. या परीक्षेत त्याला काही मार्क नाही, त्या परीक्षेत तो मेरिटमध्ये जॉईन पण झाला. म्हणून खूप खाली उतरण्याची गरज नाही. म्हणून आता काय झालं आहे, मुलं UPSC तर सोडूनच दिलं, MPSC आता कठीण झाली, डिस्क्रिप्टिव्ह तेही दिलं सोडून, मग खाली उतरत आहेत, ते तलाठीपर्यंत खाली उतरत आहेत. सक्सेसचा रेशो तिथं आपल्याला मेंटेन होत नाही. इथे पण जागा कमी आहेत, पण दिवसेंदिवस ते वाढत असतात. प्रिलिम्सच्या त्या एक्झामच्या अगोदर पण जागा वाढत आहेत, टप्प्याटप्प्याने जागा वाढत आहेत है ना. आणि ही डेप्टी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, नायब तहसीलदार, BDO, कौशल्य विकास अधिकारी, ऑफिसर, अशा पोस्ट आहेत. ते क्रीम पोस्ट आहे. हे काही हजारोच्या संख्येने काही येणार नाहीत. म्हणून परीक्षा देणाऱ्यांनी पण जिगरीने तयारी करणारे जे आहेत त्यांच्यासाठी सिरीज अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. एवढं सांगून हा व्हिडिओ इथे संपूया. पुढच्या लेक्चरमध्ये ही सिरीज सुरू करूया आपण. धन्यवाद.